ओके, सो आपलं आजचं जे फर्स्ट प्रमेय आपण या ठिकाणी पाहणार आहोत ते प्रमेयाचं नाव आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. काय म्हटलं जातं त्याला? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. म्हणजे याचा अर्थ काय रे हो? याच्यामध्ये स्पर्शिका बी असेल आणि काय त्रिज्या बी असेल. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय नाव समजलं? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. विधान काय आहे? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. काय? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. म्हणजे वर्तुळाला किती बिंदू असतात माहिती तुम्हाला. त्या वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. लंब असते. विधान समजलं? काय? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. हे आपल्याला साध्य करायचं आहे. काय करायचं आहे? साध्य. किती स्पर्शिका त्या त्रिज्येला काय असली पाहिजे? लंब. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊन टाकू आता? वर्तुळ घेऊन टाकू ना. बरोबर. काय घेऊन टाकायचं? वर्तुळ. आता वर्तुळ कसं घ्यायचं माहिती तुम्हाला. आता मी काय घेतलं? वर्तुळ घेतलं. काय नाव देऊन टाका? त्याच्या केंद्रबिंदूला एखादं नाव देऊन टाका. समजा आपण इथं नाव दिलं आता ओ. बरोबर. काय म्हटलंय त्याने? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. आपण एक काम करूया ना. काय? खालच्याच बाजूला एक स्पर्शिका दाखवून देऊ. कशाला म्हणतो बरं आपण स्पर्शिका? कोणाला आठवतंय? स्पर्शिका कोणाला म्हणतो आपण? जर वर्तुळ आणि ती रेषा यांच्यामध्ये एकच बिंदू सामायिक असला पाहिजे. किंवा मी अजून दुसरं पण तुम्हाला सांगितलं होतं. काय? की वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करणारी रेषा, तिला आपण काय म्हणतो? त्या वर्तुळाची स्पर्शिका. मी दोघांचे मिनिंग सांगितले होते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. स्पर्शिका म्हणजे काय? इथे स्पर्श करणे. आणि छेदिका म्हणजे काय? छेदने. स्पर्श करणे म्हणजे एकाच बिंदूत वर्तुळाला स्पर्श करेल किंवा छेदेल. बरोबर. आणि छेदिका म्हणजे दोन बिंदूतून ती, म्हणजे वर्तुळाला ती रेषा दोन बिंदूत छेदेल. म्हणजे छेदिका जर म्हटलं त्या वर्तुळाला ती रेषा आणि ते वर्तुळ यांच्यामध्ये दोन सामायिक बिंदू असतात. मी कालच्या लेक्चरला तुम्हाला लिहून दिलेलं आहे. घरी जाऊन जरा ते वाचा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करणार आता? याला इकडे नाव देऊन टाकू. याला काय नाव द्यायचं? याला म्हणणार मी आता रेषा यल. काय नाव दिलं आता मी? रेषा यल. आणि याला मी इथे एक स्पर्शबिंदू घेणार. आता काय घेणार? एक स्पर्श बिंदू. पाहिलं ना आपण की जी रेषा वर्तुळाला ज्या बिंदू स्पर्श करते त्या बिंदूला आपण स्पर्श बिंदू असे म्हणतो. पुढे त्याने काय म्हटलंय? वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका. मग इथे काय? वर्तुळाच्या कोणत्या बिंदूतून जाते आहे ती स्पर्शिका? पी बिंदूतून. तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या, तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या, म्हणजे याचा अर्थ आपण काय करू? हा बिंदू आता कोणाला जोडून टाकू? कोणाला जोडला मी तो बिंदू आता? केंद्राशी जोडला. कोणाशी जोडला आता? केंद्राशी. बरोबर. याला समजा मी नाव दिलं आता ओ. केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असला पाहिजे? लंब असला पाहिजे. आणि मी शिकवलंय तुम्हाला काल पण की जर जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आकृतीमध्ये दाखवण्याची गरज नाही. काय? जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आकृतीमध्ये दाखवायची गरज नसते. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेणार आहे? आता काय घेणार? पक्ष. कळलं? पक्ष काय घेणारे माहिती आहे? जे आकृतीत दिसेल ते आपल्यासाठी काय असेल?
पक्ष. सांगा बरं काय काय दिसतंय तुम्हाला आकृतीमध्ये. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. काय? ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि रेषा यल ही स्पर्शिका, रेषा यल ही स्पर्शिका वर्तुळाला, ओके, रेषा यल ही स्पर्शिका वर्तुळाला पी बिंदूत काय करते? स्पर्श करते. कळलं? एक मिनिट आलो मी. चलो ओके. मग आता पक्ष समजलं का काय इथं? काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू. काय? वर्तुळाचा केंद्रबिंदू काय आहे? ओ आहे. दुसरं काय म्हणणार? रेषा यल ही स्पर्शिका वर्तुळाला बिंदू पी मध्ये स्पर्श करते. रेषा यल ही स्पर्शिका, स्पर्शिका कोणाला? वर्तुळाला. कुठं रे? यस, बिंदू पी मध्ये काय करते? स्पर्श करते. दॅट्स इट. हे झालं आपलं पक्ष. आता काय करायचंय ताई? साध्य. काय करायचंय? साध्य. मग काय घेणार रे तुम्ही साध्य आता? साध्य काय घेणार तुम्ही? की जी काय म्हटले त्याने पहा ना, तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. म्हणजे ही जी रेषा यल असेल
म्हणजे स्पर्शिका ही त्रिज्या ओपीला काय असेल, लंब असेल. म्हणजेच आपण काय म्हणणार, स्पर्शिका म्हणा किंवा रेषा म्हणा, काही अडचण नाही. स्पर्शिका यल का रेषाच घेता, ओके. मग आपण काय म्हणणार, रेषा यल ही काय असेल, लंब कुणाला असेल, त्रिज्या ओपीला. कोणाला लंब असेल, त्रिज्या ओपीला. म्हणून का लंबचं चिन्ह आकृतीत दाखवायचं का भाऊ, नाही. तुझं नाव ओम जय, ओके. मग लक्षात ठेवणे पडतील ना ते, ओके. काय म्हटलं मी, समजलं काय, की आकृतीमध्ये लंब दाखवण्याची गरज नाही. आता याची घेणार आपण सिद्धता. रचना याची सिद्धतेच घेऊन टाकायची, बरोबर. आता याच्यामध्ये आपण काय म्हणणार, तर ही सिद्धता जी पोरांनो, ती आहे बेटा अप्रत्यक्ष सिद्धता. कोणती आहे, अप्रत्यक्ष सिद्धता. माहिती का तुम्हाला अप्रत्यक्ष सिद्धता काय असते, 9वी मध्ये पाहिले ना आपण अप्रत्यक्ष सिद्धता काय असते, की जे साध्य करायचंय आपल्याला ते काय दाखवावं लागतं, चुकीचं दाखवावं लागतं. कसं दाखवणार, चुकीचं. म्हणजे आपण काय म्हणणार, समजा रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब नाही. रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब नाही. आता लंब नाही याचा अर्थ काय, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं माहिती का, साध्यचं विधान काय करायचं, असत्य मानायचं. काय मानायचं, असत्य, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, म्हणजे काही आपण गृहीतके शिकलो असाल, जे काही नियम तुम्हाला माहिती असतील, जसं आपण 9वीत पाहिलं होतं, जे गुणधर्म तुम्हाला माहिती असतील, मग त्यांच्या आधारे स्टेप बाय स्टेप त्याला काय करत जायचं, सोडवत जायचं. आणि परत पुढे असं आपल्याला गृहीत धरावं लागतं, काय, की जे आपण मानलेलं होतं ते चुकीचं होतं, आणि जे साध्य आहे मग ते परत विधान लिहावं लागतं. पा कसं लक्षात येईल तुमच्या, ओके. मी आता काय म्हणणार, समजा, काय म्हणणार मी, समजा रेषा कोणती रे, रेषा यल ही त्रिज्या ओपीला, त्रिज्या ओपीला लंब नाही, लंब नाही. समजा रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब नाही. मग रेषा यल जर त्रिज्या ओपीला लंब नाही, याचा अर्थ दुसरा एखादा रेषाखंड तुम्हाला घ्यावा लागेल आणि तो त्रिज्या ओपीला म्हणजे रेषा यलला लंब दाखवावा लागेल. बघ कसं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ए बेटा, ज्यावेळेस तुम्ही अप्रत्यक्ष सिद्धता पाहणार त्यावेळेस तुम्हाला 2 आकृत्या लक्षात घ्याव्या लागतात. किती आकृत्या, 2. म्हणजे याचा अर्थ काय, मी आता इथं दुसरी आकृती काढतो पहा. ही समजा मी काय घेतली, आता रेषा यल घेतली, परत काय घेतली, रेषा यल घेतली. ओहो, पहिले आता पहिले ओके. मी काय केलं समजलं का, मग आता रेषा कोणती काढली मी, आता रेषा ही कोणती काढली, यल, यस, मी रेषा यल काढली. आता ओपी या रेषा यलला लंब आहे का, ओपी रेषा यलला लंब आहे का, म्हणजे याचा अर्थ ती काय असेल, कुठतरी असेल ना ती, अशी लंब जर नाही तर ती थोडी या पद्धतीने असू शकते ना. आता लंब जर म्हटलं तर मी काय करणार, ही रेषा आणि लंब ही अशी सरळ पद्धतीने येते, तरच ती काय होते, लंब होते, बरोबर. ही जर लंब नाही तर याचा अर्थ काय होणार, ती रेषा एकतर अशी असेल, ओके, एकतर अशी असेल, लंब नाही येते. लंब आहे का, सरळ काढली म्हणजे काय येणार आहे, सरळ काढली म्हणजे काय येणार, पण ती लंब नाही.
मग आपण एक काम करूया ना, समजा इथे तो बिंदू असेल, आता हा वर्तुळाचा काय असेल, केंद्रबिंदू. मग आपण असं धरूया की ती रेषा याला, रेषा यलला ती लंब नाही, तर ती अशी या पद्धतीने असली पाहिजे. बरोबर. मग इथे मी काय केलं, आता समजा इथं ओ असेल आणि हा असणार आहे पी, कारण ती लंब नाही. लंब आहे का, नाही. मग आपण रचना करतोय ना थोडक्यात. मग आपल्याला हा प्रमेय सॉल्व करण्यासाठी, प्रमेय सोडवण्यासाठी परत एक काय करावी लागेल, लंब रेषा घ्यावी लागेल. म्हणजे याचा अर्थ मी काय करणार की समजा, काय म्हणणार, समजा आपण अशी एक रेषा घेऊ, आता तिला नाव देऊ ओ क्यू. काय नाव द्यायचं तिला, ओ क्यू. बघ मी आता इथं म्हणणार की समजा हा रेख कोणता, ओ क्यू, या रेषा यलला काय आहे, लंब आहे. काय आहे, लंब आहे. समजलं. आणि मग हा जो पॉइंट क्यू असेल तो कोणावरती असेल, रेषा यल वरती असेल. आणि पी आणि क्यू हे दोघंचे दोघं काय असतील, भिन्न बिंदू असतील. कोणते बिंदू असतील, भिन्न बिंदू. परत आपल्याला असं म्हणावं लागेल आता की आपण या रेषा यल वर अजून एक बिंदू घेऊ. काय, रेषा यल वर बिंदू आर असा घ्या की पा, हा जसा असेल तसा आपल्याला इकडं घ्यायचा आहे. म्हणजेच मी काय म्हणणार, रेषा यल वर, कुठं, रेषा यल वर बिंदू आर असा घ्या की, कसा घ्या, असा घ्या की हा क्यू आर या पी क्यू शी काय असला पाहिजे, समान असला पाहिजे. अप्रत्यक्ष सिद्धता आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचा रे, हा जो ओ आर असेल हा जोडून घ्यायचा. जास्त मोठा झाला का, थोडा पुढे घेऊ का, ठीक आहे ना. हे दोघं तर तुम्हाला काय दाखवायचे, समान. इथे लक्षात बघ आता. ओके. मग आपण याला काय नाव देणार रे बेटा, आर. आता आपली ही एक आकृती तयार झाली. पण एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला, काय की इथून काय जाणार असेल माहिती ना, हा बेजात ठेवायचं, येईल तुमच्या धीरे धीरे लक्ष. मग आपण हे सगळं घेऊन टाकलं. आता काय काय घेतलं, लक्षात आलं. काय लिहू मग आपण आता, की समजा रेषा यल ही त्रिज्या ओपी ला लंब नाही. मग आपण काय म्हणूया, समजा कोणता, मग रेख ओ क्यू, काय, रेख ओ क्यू लंब कोणाला असेल, रेषा यल, आणि पी हा कोणता, सॉरी पी नाही क्यू, आणि क्यू हा बिंदू कुठं आहे, रेषा यल वर आहे, रेषा यल वर आहे. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे, पी, बिंदू पी आणि क्यू हे बिंदू पी आणि क्यू हे दोन कोणते बिंदू होतील, भिन्न बिंदू आहेत. कोणते बिंदू आहेत, यस, दोन भिन्न बिंदू आहेत. काही अडचण कुणाला. दुसरं मी काय केलं, काय, रेषा यल वर, रेषा यल वर बिंदू कोणता रे, बिंदू आर असा घ्या की, कसा घेणार, असा घ्या की आर डॅश क्यू डॅश पी. ओके. आणि कोणता, समान दाखवून द्या, आर क्यू आर इज इक्वल टू क्यू पी. क्यू आर बरोबर क्यू पी, किंवा आर क्यू बरोबर पी क्यू घेतला तरी चालेल, तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. आणि मग तिच्यानंतर कोणाला जोडला आपण, रेख ओ आर काढा. काय काढा, मग रेख ओ आर काढा. समजलं, काही अडचण. आणि मग आता इथं घ्यायचे दोन त्रिकोण. एक त्रिकोण घ्या ओ क्यू आर आणि एक त्रिकोण घ्या ओ क्यू पी. बरोबर. रेख ओ क्यू
एकरूप रेख ओ क्यू काय आहे? सामायिक बाजू आहे. कोण ओ क्यू आर एकरूप कोण ओ क्यू पी प्रत्येकी 90 अंश आणि रेख क्यू आर एकरूप रेख क्यू पी. काय म्हणणार? रचना म्हटलं तरी चालेल. मग याचा अर्थ काय झाला रे? दोघं त्रिकोण एकरूप झाले. काय झाले? एकरूप. कोणत्या कसोटीनुसार? बाकोबा कसोटीनुसार. बरोबर. पुढे काय करणार आपण? एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात? एकरूप. म्हणजे रेख ओ आर एकरूप रेख ओ पी. बरोबर. हे दोघं एकरूप झाले म्हणजे समान झाले ना. ओ आर बरोबर काय असेल? ओ पी. पण आपण पाहिलं आहे पक्ष मध्ये की जी रेख ओपी आहे काय आहे? रेख ओपी ही काय आहे? रेख ओपी ही वर्तुळाची काय आहे? वर्तुळाची त्रिज्या आहे. बरोबर का? जर रेख ओपी ही वर्तुळाची त्रिज्या झाली, ओपीशी समान कोण येतोय? ओ आर. तो ओ आर बी वर्तुळाची काय होणार? त्रिज्या. आणि जेव्हा त्रिज्या एखादी रेषा असते किंवा एखादा रेषाखंड त्रिज्या असतो तेव्हा एक असतो केंद्रबिंदू आणि दुसरा बिंदू कुठं असतो बरं? समजा मी हे वर्तुळ घेतलं, हा त्याचा काय झाला? केंद्रबिंदू आणि ही काय झाली त्याची त्रिज्या. तर पी बिंदू कुठं आहे? एवढं बी समजत नाही पोरांना. तर बालवाडीतल्या पोरांना समजेल समजल्यानंतर की पी बिंदू कुठं आहे? वर्तुळावर आहे. कुठं आहे? आणि जर तुम्ही त्रिज्या घेतली, काय घेतली? त्रिज्या. तर हा बिंदू जर ओपी मी त्रिज्या सांगू राहिलो, हा जर वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला तर हा बिंदू कुठं असेल? वर्तुळावर असेल ना. बरोबर. मग याचा अर्थ काय झाला आता? जर ओपी ही त्रिज्या झाली तर ओ आर बी काय होणार? त्रिज्या होणार. याचा अर्थ अजून काय होणार की बिंदू पी आणि आर हे कुठं असतील? वर्तुळावर असतील. कुठं असतील? बरोबर ना. आणि आपण पाहतोय स्पर्शिका. काय पाहतो आहे? स्पर्शिका. मग याचा अर्थ काय होणार आता की हे बिंदू वर्तुळावर आहेत, त्याच्यासोबत हे बिंदू त्या रेषेवर बी आहे. बघ ना, मी काय केलं आता नुसतं गृहीत धरायचंय. ओपी कुठं आहे? ओपी कुठं आहे? त्रिज्या आहे. समजा असा ओपी झाला तुमचा. बरोबर. आणि आर बिंदू बी आता कुठे येतोय तुमच्याकडे? वर्तुळावर येतो आहे. कुठे येतोय? वर्तुळावर. आणि त्याच्यासोबत आपण असं पाहिलं की दोघं बिंदू रेषेवर पण आहे. दोघं बिंदू कुठं आहे? रेषा. ही रेषा कोणती आहे? यल. बरोबर का? ओके. येस. दोघं मिनिंग लक्षात ठेवा. दोघं बिंदू वर्तुळावर आहेत, दोघं बिंदू रेषेवर आहेत. वर्तुळावर बी आहे, रेषेवर बी आहे. आणि आपण काल व्याख्या पाहिली होती स्पर्शिकेची. आठवते का तुम्हाला काय व्याख्या पाहिली होती स्पर्शिकेची? की रेषा आणि वर्तुळ यांना एकच बिंदू काय असतो? सामायिक असतो. पण इथं काय होतंय? रेषा आणि वर्तुळ यांना किती बिंदू सामायिक दिसत आहेत? 2. एक पी आणि एक आर. कळलं? म्हणजे याचा अर्थ काय झालं? हे स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. काय आहे? स्पर्शिकेच्या व्याख्येशी कसं आहे? विसंगत. आता तुम्ही म्हणणार सर विसंगत म्हणजे काय? डिसमॅच म्हणतो आपण आपल्या भाषेत त्याला. म्हणजे ते मॅच नाही होत. कसं? जर मी जर स्पर्शिका घेतली, काय घेतली? स्पर्शिका. हे वर्तुळ ही त्याची काय? स्पर्शिका. हा त्याचा काय रे पोरांनो? केंद्रबिंदू आणि हा त्याचा स्पर्शबिंदू. समजा जर मी स्पर्शिका घेतली तरी वर्तुळाला किती बिंदू स्पर्श करते रे? एका बिंदूत. ही आपली काय झाली? व्याख्या.
आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ही रेषा वर्तुळाला किती बिंदूत स्पर्श करते? 2 बिंदूत, म्हणजे विसंगत झालं. पाहिजे काय आपल्याला? 1. ती करते स्पर्श किती बिंदू मध्ये? 2. म्हणजे त्या व्याख्येशी मॅच होतंय का? व्याख्येशी कसं आहे? विसंगत. मग याचा अर्थ असा होतो, आपण जे गृहीत धरलेलं आहे, काय आपण जे काय धरलेलं आहे? गृहीत धरलेलं आहे की रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब नाही, हे म्हणणे चुकीचं आहे. जे आपण काय गृहीत धरलेलं आहे ते चुकीचे आहे. लक्षात? मग ते जर चुकीचे आहे तर सत्य काय असणार? हेच की रेषा यल ही त्रिज्या ओपीला काय असेल? लंब असेल. समजलं? समजलं का प्रमेय काय असणार आहे? याला काय म्हणतात? अप्रत्यक्ष सिद्धता. काय म्हटलं जातं याला? यस. चला ओके, घेऊ मग आता. आता काय करणार? काय? त्रिकोण घ्यायचे. आता आपल्याला या आकृतीची गरज पडेल. आता कोणत्या आकृतीची गरज पडेल आपल्याला? जी खालची जी दुसरी आकृती आहे त्या आकृतीची आपल्याला गरज पडेल. मग बघ आपण तिला घेऊन टाकू एक स्क्रीनशॉट. हे जस्ट समजण्यासाठी. ऑलरेडी आपण इथे हिला काढलेली आहे. ठीक आहे. तर हे फक्त तुम्हाला काय करायचंय? यस, कारण बिना आकृतीचं आपल्याला त्या ठिकाणी काय प्रमेय असेल, एखादा प्रश्न असेल, तो सोडवता येत नाही. म्हणून मी वारंवार एक गोष्ट सांगतो. कोणती रे पुरांनो? की तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक आहे की ती आकृती आपल्याला समजणं महत्वाचं आहे. काय? आकृती. ज्याला आकृती समजली त्याला काय समजतं? उदाहरण समजतं. आता मी काय घेणार आहे? 2 त्रिकोण घेणार आहे. कोणते 2 त्रिकोण घेतो रे? मी पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण क्लिअर करून दाखवलं की आपण कशा पद्धतीने जाणार आहोत. जसं आपण एखाद्या गावाला जातो, माहिती ना? गावाला जाण्याच्या अगोदर आपण काय करतो की आपण कोणत्या मार्गाने, तयारी तर करतोस, मेकअप करतो आहे ना? कोणत्या मार्गाने जाणार आहे, केव्हा जाणार आहे, त्या पद्धतीने. तसं मला सवय आहे. प्रश्न ज्या वेळेस आपण सोडवतो त्याच्या अगोदर तो कसा सोडवणार, तो कसा येणार, हे आपण त्या ठिकाणी डिस्कस करत असतो. बरोबर ना? मग आता मी काय म्हणणार? आता काय करणार? 2 त्रिकोण घेणार. त्रिकोण ओ क्यू आर. ओ जास्त दूर झाला आहे ना. आता काय म्हणणार? त्रिकोण ओ क्यू आर आणि दुसरा त्रिकोण कोणता रे? ओ क्यू पी मध्ये दाखवा मग त्यांना आता एकरूप. रेख कोणता म्हणणार? रेख ओ क्यू. एकरूप रेख कोणता रे? ओ क्यू. ओ क्यूच ना. याला म्हणणार तुम्ही सामायिक बाजू. काय म्हणणार तुम्ही याला? सामायिक बाजू. ओके. पुढे दुसरा काय म्हणणार आता? कोण ओ क्यू आर. एकरूप कोण कोणता रे? ओ क्यू पी. कारण काय देणार? प्रत्येकी 90 अंश. काय म्हणणार? प्रत्येकी 90 अंश. दुसरा रेख कोणता म्हणणार आता? क्यू आर. क्यू आर. एकरूप रेख कोणता रे? एकरूप रेख क्यू पी. याला बी तुम्ही म्हणणार रचना. दोघं त्रिकोण काय झाले रे भैया? कोणकोणते दोघं त्रिकोण? त्रिकोण ओ क्यू आर एकरूप झाला कोणाशी? त्रिकोण ओ क्यू पी शी. एकरूपतेची काय म्हणणार? यस, एकरूपतेची बाकोबा. बाकोबा कसोटी. दोघं त्रिकोण जर एकरूप झाले तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात. मग कोणत्या दाखवणार? ही वापरली, ही पण वापरली, राहिली फक्त ओ आर आणि इकडे राहिली ओपी. म्हणून मी काय म्हणणार बोला ना? रेख ओ आर
एकरूप रेख कोणती रे? ओपी. कारण काय देणार? एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात? एकरूप असतात. बब्या, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात चेतन गावंडे, आणि समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आपल्याला इथं प्रमाण घ्यायचंय का? नाही. मग प्रमाणाकडे जायचं नाही, एकरूप घ्यायचे आहे म्हणून एकरूपतेची कसोटी वापरायची. इथे थोडा भेजा चालवायचा फक्त, जास्त नाही. या एकरूप झाल्या म्हणजेच या समान झाल्या. ओ आर बरोबर ओपी. काय म्हणणार? ओ आर बरोबर ओपी. परंतु रेख ओपी ही काय? परंतु रेख ओपी काय? रेख ओपी ही वर्तुळाची काय आहे? बोला ना. वर्तुळाची त्रिज्या आहे. हे कुठं पाहिलं आपण? हे पक्षमध्ये पाहिलं बेटा आपण. कुठं पाहिलं? पक्षमध्ये. जर रेख ओपी ही वर्तुळाची त्रिज्या झाली, ओपीशी समान कोण आहे? ओ आर. म्हणजे रेख ओ आर ही सुद्धा काय म्हणणार? म्हणून रेख ओ आर ही सुद्धा काय म्हणणार? ही सुद्धा वर्तुळाची काय आहे? वर्तुळाची काय आहे? यस, वर्तुळाची त्रिज्या आहे. मग आता ह्या दोघं जर वर्तुळाच्या त्रिज्या झाल्या तर बिंदू पी आणि बिंदू आर कुठं असेल रे? मग वर्तुळावर असेल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की बिंदू पी आणि बिंदू आर हे कुठं आहेत? हे वर्तुळावर आहेत. वर्तुळावर आहेत. पण हे वर्तुळावर तर आहेत, परंतु त्यासोबत कुठे आहे? रेषेवर पण आहे. कुठं आहे? आणि हेच बिंदू किंवा आपण काय म्हणणार? बिंदू पी आणि बिंदू आर हे वर्तुळावर, आणि आपण डायरेक्ट एकत्र करून टाकू, वर्तुळावर आणि कुठं? रेषा यल वर आहेत. वर्तुळावर आहेत आणि रेषा यल वर आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला? काय झाला? की रेषा यल आणि वर्तुळ यांना बिंदू पी आणि बिंदू आर हे दोन काय झाले? सामायिक बिंदू. काय झाले? आणि म्हणून आपण हे काय म्हणणार? हे स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. आणि म्हणून रेषा यल लंब, रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब नाही हे मानणे असत्य आहे. काय आहे? असत्य. बघ आता आपण काय म्हणणार, लक्ष दे पोरा. आता इथे काय म्हणणार मग मी आता? बोला. बिंदू पी आणि बिंदू आर हे कुठं आहे? वर्तुळावर, आणि रेषा यल वर आहेत. मग आपण काय म्हणूया? म्हणजेच काय म्हणणार? म्हणजेच रेषा यल, रेषा यल आणि वर्तुळ, रेषा यल आणि वर्तुळाला काय? बिंदू पी आणि आर हे दोन काय आहेत? मग हे दोन सामायिक बिंदू आहेत. हे दोन काय आहेत? सामायिक बिंदू आहेत. मग हे विधान कसं आहे रे वो? हे विधान स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. काय म्हणणार? हे विधान स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. कळलं का? काय म्हणणार आपण? हे विधान स्पर्शिकेच्या व्याख्येशी विसंगत आहे. ओके ओके. मग इथं लिहायचं आपण आता. कुठं लिहिणार आपण आता? इथं. थोडंसं कसं राहिलं आता? हे विधान काय
हे विधान स्पर्शिकेच्या व्याख्येशी काय म्हणणार, स्पर्शिकेच्या व्याख्येशी कसं आहे, विसंगत आहे. विसंगतचा अर्थ सांगितला मी तुम्हाला की ते मॅच होत नाही, कारण स्पर्शिका वर्तुळाला एका बिंदू स्पर्श करते आणि इथे किती बिंदू येत आहेत, 2. म्हणून आपण म्हणणार काय, रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब नाही, हे मानणे असत्य आहे. हे मानणे काय आहे, मग हे जर मानणे असत्य आहे तर सत्य काय येणार, बरोबर शिकवलंय मी. सत्य काय मग, तर रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब आहे, आणि हेच आपलं काय असेल, साध्य. समजलं, रेषा यल ही त्रिज्या ओपीला लंब आहे, असं आपलं हे काय होतं, एक पहिलं प्रमेय. आता आपण पाहू दुसरं प्रमेय.